हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्वेदाम्बरं नारदं पप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवं यदनुग्रहतः सर्वदिक्चयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः उन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ, श्री सुधींद्रतीर्थ, श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता। रामू गंगा नदीला तै पावलं तै गुह आणि लक्ष्मणानं रात्री पल्ले निषादराज तो गुहू रात्री पल्ले तंका रक्षण केलेले काणी आम्ही पळयतरशिलीची निचावनु रात्री पल्ले दोग जने निधनीच मळे गुहा कै राम मळे प्रीती, लक्ष्मणा कै राम मळे प्रीती। निषादरायो गुहू अयोध्येच्या सामंतबाई जलर सगळेची अरण्यता गेले अयोध्येचे रायानी इक्ष्वाक वंशारायानी कसलेची अपायस म्हण जल तांगेले सहाय घेताची जले त्यांनी स्वतंत्र राय म्हणीत सामंत म्हणीने स्वतंत्र म्हणीत म्हणताना त्या गुहा निमती कसले अण्णा अपायस की अयोध्येक बिनी अपाय येतोय म्हणून सांगून लक्ष्मण राखून बेसला। रामाल वैरची अतिप्रीती भरतालवरी लक्ष्मणी रामाक कसले अपाय करत की भरतालवरी लक्ष्मणी खई जवो राज्याच्या अपेक्षा असेल की म्हणेल भैयान गुही तक राखून बेसला। इशीची दोग जना काही जागरणा मध्यंतरी परस्पर उलोवन एकल्याल वैर एकल्यांक विश्वासू धैर्य येयले अशी जतना फाल्ली चले। प्रभातायां तु शर्वर्यां प्रतुवक्षामः एषः उवाच रामः सौमित्रीं लक्ष्मणं शुभलक्षणं। सर्व लक्षण स्वतसले लक्ष्मणालगी फाल्ली जल्ली कुडले राम म्हणत काही पळे सूर्योदय काल जातरस रात्री जल्ली कायल्यान रडचे ऐक पडतवे तुका तशी हंकितले चंद कर सांगला म्हळ्या कायल्याक वाल्मिकी रामायण तो सुकृष्ण विहगः म्हणून म्हणला कोकिलः तात कूजती म्हणरी सुकृष्ण विहगः कोकिलः सुकृष्णः जोर काळे जलरी कोकिलः विहगः ते पक्षी कोकिले निमती राखील पक्षी म्हणरी कायल्यान मोठो कोगिलेले गुडावंत ओरनो दवरचे कसं की म्हणटाची काय कोगिलन कायल्याल गुडात कसं की असते तशी कायलो म्हूण सांगिल्ला तई जलरी सुकृष्ण विहगः कळयेची जावन आशिल्लो म्हूण मागिरी सर्व मोर रडलेले ऐक पडता म्हणटना फाल्ली जायत येयले आम्ही आणि गंगा न्हंय दांटुका म्हणटना गुहा काही आपयता सुमंत्रा काही आपयता लक्ष्मणू रामाने विचार सांगला म्हणटा त्या वेळार निषाद स्थपती म्हणल्यार बेडांगेल निषाद जातीच्यालो राय जावन आशिल्लो गुहू रामान सांगिल्लें ऐकून हा चायत म्हणटा आनी एक तागेले समर्थ मंत्रीक आपयता आनी ताका सांगता रामाले रथ उबारनू धरच्याक ताकत आशिल्लें घट्टी एक धड नामे हाडका आनी ते रथूय कसलेय जेवचे नज तितले चंद करून तो रथ दंडसाच्याक जेवची जेल्लेले तसल नाविकय सुका तसल एक नवकी हाडी म्हूण त्या वेळाक तो मंत्री वग्गी जल तितले वग्गी चमकलो
आणि रामाल रथू राम समेत चंदरी तिरी दणसाच्या जावची तसले दृढ जावन आशिले नवके हाडयल्यांनी गुहाले सांगले हाडला पळा म्हण त्या वेळारी गुहू रामाला सांगता रामा आणि आम्ही एक नवकी हाडून जाला आणि कसं कोर काम ते दना तो सांगता रस बग्गी नवकेर चढतोय तू नवके तुका वर्त ते तुगल ऋतू समीत वर्ता म्हण रामू सांगता काही चायत तू म्हाका लायक एक सहाय केल्लो आनी मिगेल सामान कसं पिकासो बुटी आणि सीतेले वस्त्र आभरण या पळय नवकेन तू दवरी म्हण आणि त्यांनी प्रातःकालाचे संध्यावंदने खातीर कवच काडू अस बत्तळिका खडग पळय तो गुदवर अस आतां पुराय धोरण घेतले कवच धारण केल्ले आनी सीतेल वटू गंगे दांठूच्याक खंयची मार्ग अस थंय चमकलीत तांणी तदना सुमंत्रा आनी रामू सुमंत्र त्या वेळार येता आनी कसो कोरका राम हांव हांग तुकून तुगेल रथ समीत नवकेर वता म्हण आनी हांव कसो कोरका म्हण तेदना तो सांगता काही बस सुमंत्रा तू त्या नवकेऱ्यात रथ दवरला न्हय रथ घालून घेवन तू अयोध्ये बस आनी आमी हांगा दुखून चमकून वताची आमकां पुरो रथ न्ही नाका आमकां येदोळ थंय दशरथाला आज्ञेन रथार प्रयाण केल्लें आनी रान मेळटा न्हंयो मेळटा गुहा बरी तुगेले बरी कोणेय मेळच्या आसकी ना की आमकां म्हणटन तो रथ न्ही आमकां डावण्याची आमी चमकुनूची अरण्यान तूं संचार करताची तूं यो रथ घेवन जल तितले बग्गी अयोध्ये वचून पावका म्हणटना सुमंत्रा कळ्ळें आनी मेगेल सहाय राम घेना तागेल सेवा म्हाका करूं मेळना म्हणटना भारी दुखीत जालो तो भारी दुखारी रामाला सांगता काही न अतिक्रांतमिदं लोके पुरुषेणे केनचित् तव स भ्रात्र भार्यस्य वासः प्राकृतवद्वनि तुगेल भावा वटू बैलेल वटू मनांतू वास करचे न अतिक्रांतम ह्या लोकांतून कोणाकय कुशी ना म्हणटना म्हाका कशी कुशी जेवची रामा हांव तुगेल वटू येवचें नाका तुमी रान्ना वताची म्हळ्यार हांव कशी कुशीरी अयोध्ये वता म्हूण सांगली लेखली तुवें तुगेल वटू तुका प्रितीची सीत आस तुगेल प्रितीभाव लक्ष्मण आस तूं पितृवाक्य पालन करून तूं आदर्श पुत्र म्हणून दाखयता जाल्यार हांव कसो करचें रामा हांव सलवल न्हू तुगेलें सामिप्य येना आनी हांव वचून कोणाले अधीन जावन सुका ती पापिश्ट कैकेयील अधीन जावन सुका न्हय हांव कसो करचें दुख मात्र भोगचें न्हय म्हणटना रामू आनी आमकां सोडून वता म्हणलें एक दुख्ख ताका मस्त वेळ रडता तो त्या एक पंता सुमंत्राक त्या वेळार राम तागेल रणी पुराय जावो म्हणून पळयता रणी पुराय जातरी राम सुमंत्राले सांगता काही पळय तुगेल तसले एक स्नेहीत म्हाका मेळ्ळलो स्नेहीत म्हळ्यार तितली मित्रत्व तुका मेगेल वयर न्ही जावन तूं दशरथाल मित्र जाल्यार तागेल वयर दवरलेली प्रिती तूं म्हाका दाखयत रस जाल्यार तूं दशरथाल व्हड मित्र न्हय त्या तुगेल कर्तव्य कसं न्ही म्हळ्यार आनी दशरथान मिगेल विशयी आलोचना करून मस्त दुख्ख भोगून तशें जावन तागेल मित्र जावन आशिल्लें तुवें दशरथाले वचूं का म्हणटा आनी तो मस्त प्राय जाला हांच्यान ताका दुख्खानय ताका वटूची जिवा संकट जेवच्या पुरो मिगेल युवराज पट्टाभिषेक जाता म्हूण मस्त आशी दवरलेलें आतां भारी कुगून वचून आसच्या पुरो तशें जावन बस तूं वचून ताका सांगता कसलें दुख्ख करून नज म्हणला म्हूण सांगून आनी कैकेयीक प्रिती करचे खातीर म्हळ्यार कुशी करचे खातीर ताणें ह्या पुरे केल्लेलें म्हाका ताणें रान्नाक पेटयलें म्हळ्यार तो कैकेयीक कितले वश जावन आस तिका दिल्लेलें उत्तर पालन करता म्हणून ताणें इतली प्रितीचे पुत्त समीत रान्ना पेटयलें म्हणटना आनी तो कैकेयी खातीर कसले किसकडी कोरका म्हणून पुरो जेव कैकेयी तागेले करीन करूय सुच्या पुरो ताका जावन ताका कसलें करूं जायना म्हण ताका एकल्याक सहाय जेवका जाता तुगेल्या कसं रायान सांगल्यार तूं कोरका म्हणून म्हणटा आनी तुका इतली कश्ट जायच ना इता म्हळ्यार हे दोळ तिका कैकेयीक हांव अड्डेशिल्लें आतां चमकलो म्हणटना आनी कैकेयीन कसलें तुमकां बाद दिवच्या ना जाल्यार राया मांद्र विपरीत दुख्खान
ताणें तर जायना नशी पळ्ळें येद्दोळ थंय ताणें कसलें दुख्ख बग्गन येशिलो आत्त भारी वृद्ध प्राय म्हणटा दुख्ख ताका सई सुचा जातकी ना की तूं वच तागेल्या वच आम्ही अयोध्ये सोणू वना वचून वनवास कोरका जाता म्हणून म्हाका दुख्ख ना लक्ष्मणाकय दुख्ख ना सीतेकय दुख्ख ना तांणी संतोषार चमकल्याचें म्हणून रायाला सांग आनी म्हण 14 वर्स कशी जाता म्हणना 14 वर्स जाली कुडले तांणी परतून येताच कई त्या वेळार लक्ष्मण राम सीते तूं वापस वापस पळयत म्हूण सांगून रायाकय सांग दुख्ख करतल मिगेल अम्माकय सांग मागीर कितले की जन मिगेल अम्मासाची आमी पुराय रायाल इतर बायलो पुराय म्हाका अम्माची तांगेलेगी सांग आम्ही संतोषारी वनवासा चमकल्याची आरोग्यान आसाची म्हणून काही सांग स्वभाव तर कसली दुष्ट नाही ती कसं किती कती गेलं पुताबाईचे मोगान तिणें अशी केला तशें हांव ती काय तू तर कसले तिरस्कार कोर नका म्हण म्हणटा तशी आनी महाराजाकय सांग भरताक बग्गी आपोनान पट्टाभिषेक करी नानतला राज्य पर करू कष्ट जाता म्हूण सांगून सांग भरताल वयर कसले कोप्पू नको सुमंत्रा त्या वेळार भरताक हांवच म्हूण लेकलो म्हूण जाल्यार तुका रामून आनमय म्हळें दुख्ख उणी जाता आनी भरता लागीं सांग रामान सांगला रायाले तागेल बाय अम्मा रायाल बायल आनी ती राजमाती जाता तिका कितले चंद करून पळयता रायाल वरलेल बायलांकय तितले चंद करून पळोवका कसले पक्षपात करून नज म्हणून सांग कशी सुमित्रे कैकेयी तागेल प्रिती आमगे तशी सुमित्रे कौसल्यल विशयांत तितले आदर दाखोवका ताणें म्हूण सांगून सांग म्हणटा आनी सुमंत्र तेदन कसलें आनी राबता म्हूण सांगू तुवें ना वचूं ताणें म्हणटा तो सांगतरस कळ्ळें रामा हांव दे तुका सांगता तूं आयकूंक जाता हांव सेवक जावन आसच्या पुरो जाल्यार तुगेले वयरची प्रितीन धाश्ट्यान सांगचें हांवें म्हाका तुगेले वयर मस्त भक्ती आसा ताचे खातीर हांव सांगिल्लें उतर तूं आयकूंक जाता पळय हे तुका तूं ना नाशिल्लें भारी दुख्खीत जाला ती अयोध्या नगरी थंय कशें हांव वापस वचचें पक्क न्ही हांव रथार वतन थंय मिगेल रथ दुकून पळयतना कितले जन तुका राखून राबल्यांच की राम येयलो म्हूण सांगून धांवन तांणी आयले रे तांत राम ना म्हूण कळ्ळी कुडलें तर रथार राम ना म्हूण कळ्ळी कुडलें कितले जनाक दुख्ख जावच्या पुरो तूं नातील रथ शुन्य जावन आशिल्लें पळयलें म्हळ्यार सगळे अयोध्ये कितले जन प्राण सोडू पुरोची येद्दळ थंय तूं चमकलो वतना तूं पळयला कितले दुख्ख पावल्यांचें म्हूण जाल्यार येद्दळ थंय तांगेले मनान तूं सुमंत्र चमकला वरलेले पुरजन चमकल्याची कशी रामाक गुणानो मन ओलसान हाडू पुरोची म्हूण म्हणलेलें तांगेले मनांत आसता आतां खाली रथ चमकल नंतर जन अन्न उदासून प्राणत्याग करतली मू तशें हांव तूं म्हाका अयोध्ये पेटयना नातला री लायक हांव कौसल्य कशी सांगचें हांव पट्टी सांगचें तिगे लागीं ना हांव कौशल देशा तागेल मावळ्यात ताका सोण येयला तूं दुख्ख करूं नाका म्हूण सांगचें म्हणून हांव रानान तूं सोण येयलो म्हूण सत्य कशी सांगचें तिका दुख्ख जायच ना मे तशी आनी कसं न्ही म्हळ्यार ह्या घोडे पुरय तूं आशिल्लो रथ व्होंवन अभ्यास जाला तांकां आतां तूं ना म्हणलें कुडलें तांणी रथ पुणी तांडून व्हरती तुवें ना तशें हांव न्हू म्हाका तुका सोण खंयी वच्चाकूच ना हांवें तुगेलो वट वनवासाकय येता म्हाका नुज्ञी दी म्हणून म्हणटा मात्र न्ही पक्क न्ही हांव तुगे लागीं वनवासा येता म्हणून नुज्ञी निमगीत नासतनाय तूं येवच्या ना म्हणून म्हाका त्याग केलें म्हूण जाल्यार हांव ह्या रथा वटूच अग्नी प्रवेश करता म्हूण म्हणटरस म्हाका प्रिती री तूं तुगेले सेवक जेवचें वनवासान तूं तुगेले सेवक जेवचें तसलपुणी म्हाका एक अवकाश दी म्हणून सांगून म्हणटरस आनी म्हणटा मनान तूं वास करता हांव तुगेल आज्ञा शिरसा वयसून घेता तुगेल सेव करता म्हाका अयोध्या नाका म्हाका स्वर्ग नाका म्हाका देवलोक नाका कसले नाका तशी देवेंद्राल राजधानी पापिश्ट जन प्रवेश करनाच के तशी हांव आतां तुगेल राजधानी अयोध्ये प्रवेश करचें म्हाकाय जायच ना हांव तुका रान्ना सोडलेलो पापिश्ट जाला तशी हांव हांग न्ही मे तूं म्हाका अयोध्ये बस म्हणू का आंगार राखून बैस म्हळ्यार व्हडलें तूं वनवास जावन गुवन येतना हांगा तुका न्हू तुका वापस हांव अयोध्येकर म्हगेले रथार व्हरता म्हूण म्हणटा मागीर म्हणटा चतुर्दशा ही
वर्षाणि सहितस्य त्वया मनी क्षणभूतानि यास्यन्ति शतसंख्यान अन्यतोन्यथा. म्हळरी रान्नार तुगेल ओटो रान्नांतू असं म्हणजेला म्हाका 14 वर्स 14 क्षण जेवच्या पुरो नान अतलरी प्रति वर्ष म्हाका 100 वर्षा इतले होड जेवच्या पुरो. तशें न्हू हे रामा तूं तुगेल सेवकांक पुरो इतले प्रिती करत न्हय तशी हांव तुगेल सेवक जावनूची तुगेल ओटू आसता म्हाका त्याग कोर नुका कशी केल्या री राम तशी त्या ओपन सुमंतान सांगिल्लें सांगता तो तू मेगेल वैरसूचे घाड प्रीती भक्ती पुरे म्हाका गोतस सुमंत्रा जाल्यार तुका अयोध्याक पेटोवच्या काही कारण आस कसलेक म्हळ्यार एक जावन कैकेयी तूं आम नाशी तूं अयोध्ये वच्चे न्ही म्हण जाल्यार रे रामाक खंयकी घेवन हो खंयकी सूख भोगयतरस रामाक राम वनवासाक वच्चे न्ही म्हूण ती लेखता तेची तूं रथ घेवन चमकल म्हण जाल्यार रे तिगेल मनान तूं राम रान्ना वचून गेल्लें म्हूण म्हणलें एक खंडीत जाता वय बाय तशें जाल्यार ती संतोश जाता नान अतलरी दशरथाक तूं पटिंगू रामाक घेवन सुमंत्राक खंयकी पेटयला तुवें म्हणून कुंकूच्या पुरो आनीकी तशें जावन म्हाका व्हड प्रयोजन म्हळ्यार हेंच कसं म्हण म्हळ्यार तिक्का खंडीत जावका हांव रान्ना चमकला म्हण आनी एक कसं म्हळ्यार भरतान हे राज्य भरता खातीर तिणें निमगेलेलें ताणें तें राज्य अळसुका म्हण जाल्यार हांव वनवासा वच्चू का न्हय त्या राज्याचे युवराज जावन पट्टाभिषिक्त जावन ताणें आवसो संतोष दिवंक आयला हांव वनवासा चमकला म्हळ्यार तिका खंडीत जावका न्हय तशें जावन आनी मेगेल अन्नाक समाधान सांगता तूं तागेल मस्त प्रितीचें म्हणून तुगेल्या वरी अन्ना कोणेय समाधान सांगनाची तशें जावन तूं आमकां अन्नाकय मेगेल अम्माकय संतोष करचे खातीर पूण तूं अयोध्याक रथ घेवन वचूं का आनी हांव कोणाक असल संदेश तुगेल्या दिला पळय ते तांकां गेल्या तशी सांगता म्हणून आनी सांगता गुहा तूं वस जनान आसूच कडेन रावचें योग्य न्ही म्हाका हांव निर्जन जावन आशिल्लें रण्या वचून आश्रमा वास कोरता तशी न्हू म्हाका अन्नान अनुज्ञी केला तशें जावन हांव आनी तपस्वी जनान कशी व्रत नियम पालन करचें पडटा तशीच हांव ते नियम पुरे परिग्रहण करता आनी सीतेल वटू लक्ष्मणाल वटू जटाजूट धारण करून रन्ना वता तशें जावन म्हाका वस एक वच्चे पयशे फुडें एक काम करी म्हाका गोळी रुक्काचें दूद हांडी गोळी रुक्काचें पडला ते लांबून येईल पाळ मोडतना तांत दुखून दूद अशी येता ते हांडी म्हणटा दूद हांडीत तो त्या वेळार त्या दुदान तो रामू लक्ष्मणाकय तागेले केस ओट करून वयर बांदून जट अशी करता तशी राम जटाधारी जाल्लो लक्ष्मणूय जटाधारी जालो सुरवेक तांणी चिरवस्त्र न्हेसून येयलीची आतां व्हड तपस्वीशी दिसता तांणी मागीर तांणी वानप्रस्थ आश्रम तांणी स्विकार करताची इतलो वेळ सहाय्य केल्ले गुहाले सांगता रस्तो तशी जावन हांगा सांगला वानप्रस्थ आश्रम सहाय स्विकार केल्ले म्हूण सांगून तात्कालीक जावन वचूचे संकल्प ते तात्कालीक 14 वर्सां खातीर मात्र वानप्रस्थ आश्रम नानतल्यार ही वानप्रस्थ आश्रम स्विकार करची तितली प्राय जाय न्ही रामाक तशें जावन थंय वैखानस मार्ग म्हूण सांगला हांगा तो वैखानस मार्गम आसीत लक्ष्मणा वैखानस मार्गान तूं राबून म्हळ्यार त्या रितीर ताणें वानप्रस्थ आश्रम स्विकार केल्ले अज्ञात वासांत पळय युधिष्ठीर 1 वर्सा खातीर कंक भट म्हळ्यार तशी सन्यासी जालो तो नानतल्यार गंगा प्रयाग तीर्थांतू पितृमरणांतू सकडी मुंडन कर्णानशी राबचे जेवो वानप्रस्थ आश्रम घेतिले आनी वापस ग्रहस्थ आश्रमी जावचे ते सम न्ही पळय तशें जावन आनी ग्रहस्थ आश्रम आशिल्ले जनान ऋषी वेश धारण करचे जट धारण करचे तेवूय निषिद्ध कर्म ते विहित कर्म न्ही तशें जावन ते सांकल्पिक व्रत नियम म्हणस अमकितले काळा खातीर हांव अमकी तशी आसून व्रत नियम पालन करता तशी ताणें 14 वर्सां खातीर म्हूण संकल्प करून ताणें जटा धारणांनी केल्ले म्हूण आनी मागीर गुहा लागीं सांगता खंय तो गुहाक बस तुगेले देशा विशयांत मस्त जागरण करी म्हूण तागेले देशा विशयांक कशी ताणें पालन करता जनाक ह्या पुरे गुहा सांगून राम गुहाले सांगता आनी हांव वचून येता म्हूण सांगून आनी राबल्यार हान्नी मस्त वेळ कांयपुणी उरलो ना आनी की वेळ करताची म्हूण सांगून तो सिधा वता आनी
ते एक गंगा नदी तिरांत नौके आशिल्ले लक्ष्मणाले सांगता पळय त्या नौके वयरी चड सीते चोडो मागीर तूं चड म्हूण सांगता. तशी सुरवेक सीतेन तूं सीतेक नौकेर चडयता. मागीर लक्ष्मण चडटा. मागीर राम चडटा. त्या वेळार गुहा तागेले बंदूक बसते नौक ते जल्लू घालून मुखार व्हर म्हूण सांगता. जावन नौका चढतानाय एक मंत्र सांगता म्हूण सांगून आस. तशी अरिश्ट नेमी प्रतनाजित म्हळेले एक शब्दसूचे ब्रह्मक्षत्र देवतात्मक जावन आशिल्ले एक मंत्र कहते. तशी ते तो सांगता आनी त्यांनी ते गंग दांटूच्याक म्हणून मुखार वताची. सुमंत्राकय मागशी वस म्हणटा. चतुरंग सैनी घेवन येईल. गुहाकय तागेल राज्या वस म्हणटा. आनी ते राम नौकेर बसला. त्या नाविकांक आज्ञा करता वस त्या नौकी घेवन मुखार वस. त्या वेळाक तांणी नौके घेवन त्या उदकांत गंगेच्या उदकांत वताची मुखार. मदेंत येतना गंगा नदीच्या मदें येतना ती सीता न्हंयक पांय पडतकी सांगतकी हे गंगा माता यो दशरथाल पूत यो हाका तूं रक्षण कोरका 14 वर्सां पुर्ती रानांत तूं वनवास करचें म्हूण सांगून आयला तो तागेल वटू तागेल भाव आनी हांव आयल्या आमगेल वटू सुरक्षीत जावन ताणें वनवास करून वापस वची तशी जावका म्हूण म्हणटा. त्या वेळाक वापस घेवन येतना हांव तुका संतोशान गंगा पुजा म्हूण करता म्हूण सांगून तिनी लोकांतूय तूं वळटा तशें जावन तुका त्रिपथ घा म्हूण म्हणटाची. तशें जावन तूं आमकां सक्षेम जावन वनवास करून येवची तसले आशिर्वाद कोरका. वापस येवन म्हगेले बामणान राज्य पावतना तुका हांव नमस्कार करता. तुगेले स्तोत्र करता आनी लक्ष गायी वस्त्र अन्नदान सकडी तुगेले प्रित्यर्थ जावन ब्राह्मणांक करता म्हणून सांगता ती. आनी तुका बली प्रदान करता म्हणून सीता सांगता. अयोध्ये आयले कुडले ह्या पुरे हांव काम करता म्हणून. आनी तुगेले तूं खंय तर वळटा खंय तरी सकडी क्षेत्र पुरय आसाची ते सर्व क्षेत्राकय पुजा हांव पावयता म्हूण सांगून म्हणटा. त्या गंगेक पांय पडून मुखार वतात तांणी. त्या वेळारय राम थंय गंगे दांटून दक्षिण तीरा पावलींची. मागीर तांणी नौके थंयची सोडले आनी लक्ष्मणाल वटू सीतेल वटू मुखार वतरस राम लक्ष्मणाले सांगके जन आनी निर्जन जागो मेळचो. सीतेले विशयांत आमी मस्त जाग्रतेर आसूं का. तशें जावन लक्ष्मणा तूं मुखार वस. सीते तुगेले मागशे वच्चो. मागीर हांव तुकाय सीतेके रक्षण करून मागशीच्यान येता म्हूण म्हणटरस. तशी त्या वेळाक आनीकय कसकी सकडी दुश्कर कार्य आमकां करूं आसतलें आनी मुखारी कळका तें कसलें म्हूण सांगून सीतेक मात्र मस्त वनवासांत दुख्ख जातलें म्हूण सांगून सांगता तो. त्या वेळार तांकां खंय जन उणें आसूचे तसले एक जागो मेळटा. थंय तांणी प्रवेश करताची. रामान सांगिल्ली तशी लक्ष्मण येद्रा वता. मदेंत सीती वता. मागीर राम वतरस गंगेचे त्या तटीक वतना सुमंत्र राबून पळयता. दोळे दुखून दळदळी उता देंवयता. आनी कशीची राम येना म्हूण म्हळेलें जाल्ली पळय त्या वेळार तांणी वापस घुवन येताची. तशी केलो पंत आतां तौ तत्र हत्वा चतुरो महामृगान् वराहं ऋष्यप्रशतं महारुरुं आदाय मेद्यं त्वरितं बुभुक्षित वासाय काले ययतुः वनस्पतीम म्हूण म्हळ्यार राम लक्ष्मणान जोर भूक जाले. थंय तांकां रानां डुक्कर कृष्ण मृग आनी व्हड जिंके तसले मेळ्ळे की ताजे आहार तांणी घेतले म्हणून जाल्यार हांगा कशी कंदमुला फलावळीची क्षत्रियाक ते मांसय म्हळ्यार कसने साधू प्राणीचे ते अनिषिद्ध म्हणस
त्या वेळारी त्यांनी क्षत्रियानं आपधर्म जावन ते स्वीकार करून देवपूजेन तो समर्पण करून स्वीकार कोरयेत म्हूण सांगूनच जवो नी जावन ये म्हूण म्हळ्यार हांगा हतवा म्हूण म्हळ्यार ते हन 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 म्हूण म्हळ्यार ज्ञान विशयांतूय सांगतना सांगीत म्हणून तशें तांणी निजावन हांगा मृणाल म्हूण म्हणले कुडले हांगा तावरेचे म्हळ्यार कमला फुल्ला देण ठोकावन तांणी तृप्ती केल्ले म्हूण सांगून सांगताची तशी हेंचे विशयांत मत्स सकडी हे चड एक ಸ್ವಲ್ಪ व्याग्युद्धनी म्हळ्यार ಸ್ವಲ್ಪ तर्क सकट गेलेले रामान तशें केलें रामान अशें केलें जाल्यार राम कोण कसले इत्ते क्षत्रिय जावन आलोचना केल्यार तांकां निषिद्ध आहार न्हय अनिषिद्ध आहार ते तशी आमी लेखूं येता न्हय निजावन तांणी तावरेचे देंट खावन जीवन केलेलें कंदमूल फल खावन जीवन केलेलें म्हूण सांगून सांगताचे तशी रामाक कडेर म्हण तांणी संधी उपासन करून एक कडेन तांणी बैसताची रात्री जेन्ना रामू लक्ष्मणाले सांगके आज आमी अयोध्ये दुखून भायर येवन दोनी दीस गेले कालिपणी सुमंत्रू पयरी सुमंत्रू तूं मागीर गुहू सकट आशिल्लीची आजी कोणेय ना तूं भिवचें नाका जाल्यार एक विशयो आजी दुखून रात्रीचें आमी जागरण बैसुका जाता इत्याका म्हळ्यार लक्ष्मणा हांवन तूं जाल्यार व्हडणें सीते आमगेले उठू आयले तिगेले योगक्षेम आमी पळोवंक जाल्यार रानांत आमी गट्टी न्हीद काडूं जायना तशी आमी आतां आनी काल आमकां कोणकी हांतूळ तयार केलेले न्हिदोच्या काजे आमी स्वता न्हिदोच्याक कसले तण मागीर पल्लो सकट हाण कशी पुणी घालून आमी न्हिदोवंक जाता म्हूण सांगता आनी लक्ष्मणा आतां दशरथ कसो करता की नवे कैकेयी आमी रानांत चमकलीच म्हूण कोण कितली खुशी पावता की न्हय मे की आनी युवराज आनी तिका आनी की आशी चड जावन युवराज पट्ट मिगेल पुत्ता पावना तूं मेल्ल्यार म्हाका मिगेल पूत महाराजू जाता म्हूण सांगून आनी की दशरथा कसले तोंदरे दितवे ती तो जावन वृद्ध जावन आसतना आज हांवूय तागेले लागीं ना कैकेयी वशांत आसा तो कसो करतलो तो म्हणून निपळिता आनी कोणेय एक कसले अज्ञानी मनीस जाल्यार बायलेले वयरचे प्रितीन तांगेल मोगा पुत्राक त्याग करताच वे जाल्यार मेगेल अन्नान केल्ली नवा कसो खातीर अशें पुरये कैकेयी पूत भरतूची सुखी म्हूण सांगून हांव लेखता आमी पुरे कश्ट भोगूंक इलीची म्हूण सांगून म्हाका दिसता तशी जवो कसले जवो तिणें कौसल्यक आनी सुमित्रे पिडान करनातल्या पुरो आतां लक्ष्मणा म्हाका एक विशय दिसता मेगेल निमती मेगेल अम्मा कशी दुख्ख भोगता तुगेले अम्मान कसलें दुख्ख भोगचें एक करी कशी वनवास करूं येवन जालें हांव आनी सीती मात्र दंडकारण्य वताची तूं वचून कौसल्यकय सुमित्रेकय रक्षण करतवें म्हूण सांगून म्हणटा कैकेयीन तांकां कसले द्वेश करतकी म्हूण दिसता कसले विश दितकी म्हूण दिसता खंयची जन्मांत हांव पुत्रवियोग केलेले स्त्रियांक तशें जावन आजी मेगेल अम्मा हें दूख भोगता दिसता मेगेल अम्मान म्हाका दुखान प्रितीनय वाडयला जाल्यार तेदन दुखून ती तपस्विनीशी दुखान जीवन केलेलें मेगेल अन्नान केन्नाय कैकेयीक मोग करचें आशिल्लें जाल्यार आजी मेगेल मोग मान तिका इतले काळ मेळ्ळेले पुर्ती जावन आजी हांवूय तिका सोडून आयलो म्हणटना ती आनी कितली दुख्ख भोगता की म्हाका दिखार असो म्हूण ती सांगता मेगेल तसलें पूत खंयचे स्त्रीक जावच्या नज लक्ष्मणा मेगेल अम्मा कितली दूख दिता तिची दुखी तुवें मेगेल निमती जावन तुगेल अम्मा दितरच न्हय तूं वस वापास घुवन म्हूण म्हणटा तशें आनीक कसं न्ही म्हूण म्हळ्यार ते सारिका पक्षी म्हूण एक कौसल्यन पोशिल्ली खंय त्या सांगता खंय मन्ये प्रीतिविशिष्टा सामत्तो लक्ष्मण सारिका यस्यास्तत् श्रूयते वाक्यम शुकपादम अरेर्दश म्हळ्यार रामू थंय लेखता मेगेल अम्मान एक सारिका पक्षी पोसिला ती पक्षी
आम पूत जावन आम्हा रक्षण करणी जल्या ती पक्षी आम्हान पोशिल किरा लागी सांगता कसने त्या वचून त्या तागे तिगेले कೈ पाय कोंकी तिणे आमगेल रामाक दूर पेटोवन आमगेले राणीक दुःख हाडयलां वस पाय कोंकी म्हळ्यार हे ताणें अशी एक उत्प्रेक्षे खातीर सांगचें आम्मान पोशिलेले प्राणी सतान आम दुःख भोगता म्हूण दुःख भोगू पुरोची जाल्यार तांणी पुणी शत्रूक निग्रह कर का म्हूण परस्पर उलोवन घेवचें पुरो जाल्यार हांव पुतू जावन कसले करनी अन्नाल उतराक बद्ध जावन आम्माक कोरका आशिल्लें कसले करनी म्हूण म्हणलेलेक दुःख तो सांगतरस आनी तो म्हणटा एक अन्नाले एक आदेश म्हाका ना जाल्यार केवल क्षत्रिय तूं सांगिल्ले क्षत्रिय धर्म मात्र पालन करचें म्हूण जाल्यार लक्ष्मणा सगळं समस्त अयोध्या आमाची निशत्रू करत आशिल्लो आमाची मेगेल वश करून घेवन भक्त आशिल्लो जाल्यार हें वीर्य आनी पराक्रमा विशयी जालो धर्मसाधनेन तूं पितृवाक्य परिपालन आमी करूं का पकनी हांवें अधर्म केल्ले म्हूण जाल्यार रामान कसलें धर्म परिपालन करनी म्हूण सांगून पायी लोकांतुले अयोध्येंतुले सर्व पुत्र आनंद सांगिल्ले विशय आयकना नातला रे म्हूण म्हणलेले एका पवादा भयानाची आव अशी रान्ना आयलो म्हळ्यार आतां आमकां दिसता थंय आसतना कैकेयी मोग करला रामान कसलेय मोग कर पुराय जना मोग करला कोणाकय कसले उलय न्ही आतां हांगा येवन लक्ष्मणा लागीं इतले पुराय उलयता पुराय जनाकय उलयता अन्नाकय उलयता आम्माकय उलयता आम्मा म्हळ्यार कैकेयीकय उलयता भरताकय उलयता इत्याक हे म्हूण एक अपलाप अशी दिसता आमकां निजावन राम म्हळ्यार देव म्हणून कल्पना करतना आमकां हे पळय कसल्याक रामान अशी म्हणलें म्हूण जाल्यार लोकदृश्टी म्हूण सांगूनच जनाले दृश्टीन तूं आमकां राम देव म्हूण गोतस जाल्यार त्या वेळाक राम देव म्हूण गोतना नातली कितली जनशिलीची त्या वेळ आमकां सगळें रामायण आयकून गोतस राम देवूच राम म्हूण अवतार घेवन येयलो म्हूण गोतस जाल्यार त्या वेळार वाल्मिकीन रामायण बरयलेले वेळाक राम देव म्हूण गोतनातील कितकी जन सतांनी राम न्हू तर बसलो म्हळ्यार ताका दुख्ख नाशिल्लें ताका वीर्य नाशिल्लें ताका पराक्रम नाशिल्लें तो कसले निर्वीर्यशी सिदा चमकलो तो संन्यासी सर्व सोडलो तो संन्यासीक समजावन नाशिल्लो धर्म कसो केलो ताणें एक पुत्र धर्मू आवसलो वयरचें मोगू सकट दाखोवंक आशिल्लें न्हय तें सोडून सर्व त्यागो करून संन्यासीशी चमकलेली चुकी न्हय म्हूण सांगताले जन नाच तेन्ना ताचे खातीर रामान सामान्य एक व्यक्तीन दुःख भोगल्यावर दुःख कोप आनीक दुसरें सकडी तो जना खातीर लोकदृश्टीन दाखयतरस शिवाई राम म्हळ्यार साक्षात महाविष्णू ताका कसले उद्वेग ना ताका कसले भंय ना ताका कसले अपेक्षा ना म्हणटाच आमी ताका गुणपरिपूर्ण सदा आनंद आशिल्लो तशी सदानंद देव परिपूर्ण तृप्ती आशिल्लो कसले अपेक्षा नाशिल्लो अशी पुराय आमी देवा सांगता तो तशीच हें आतां तसल्यार इतले उतर कसल्याक उलयलो राम म्हळ्यार एक लोक शिक्षणा खातीर आनीक लक्ष्मणाक कशी पुणी करून म्हाकशी पेटोका आवच इतले भीत जाला थंय मिगेल अम्मा कसो की करता कितकी अशी म्हळ्यार हांव वतना कौसल्य कसले करना अशें हांव पळयता म्हूण लक्ष्मण सांगो म्हूण म्हणलेले खातीर सांगता जेवो लक्ष्मणाक मिगेल वयर कितले प्रीती आसा म्हूण परीक्षा करूंक सांगता लक्ष्मणाक कांय गोतना आशिना तो सांगता कई रामा तूं म्हाका भेटत नाका कित्याक म्हळ्यार तूं ना नशी सीती जेवो हांव जेवो उद्दानांतले जळकी वांतवे तशीच आमी एक क्षणय वांचनाची आनी आत्तां तुका सोडून थंय वचून आम्म कशी आसा आनू कशी आसा कौसल्य आम्म कशी आसा शत्रुघ्न कशी आसा ते पळय म्हाका हुस्कोना तूं ना नशी म्हाका स्वर्गय नाका कसलेय नाका म्हणून तो सांगता लक्ष्मणान तांकां न्हिदोवच्याक त्या पाल्ल्याच्या हांतुळांनी तयार केला ते हांतलार रामय सीते न्हिदताची लक्ष्मण सांगतरस म्हाका अयोध्या नाका तूं ना अशी आवांचना म्हूण म्हणटना त्या वेळार लक्ष्मण मनान तुकून अचल जावन आसा म्हूण कळून तरी तूं मिगेल वटांनी 14 वर्सां मिगेल वटू यो म्हूण राम ताका अनुमती दिता तशी त्या वेळाक लक्ष्मणय रामय 14 वर्ष खाल
ते एक संकल्प करतात त्यांनी. कसं नाही वानप्रस्थाश्रम स्वीकार केला 14 वर्सां खातीर आनी आमी वनवास करताची म्हूण सांगून तांणी धर्माचरण करून हें वनवास धर्माचरणीचे संकल्प स्वीकार करताची कसले भंय ना, कसले उद्वेग ना. त्या वनांतूल दोनी सिंहसी तांणी दिसतलीच की भारी पराक्रमी जावन तशी हांगाक आयच्या दिसाचें रामायण राबयता. फाई मुखारसून काणी पळया. आजी सांगील सर्व काणी परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात् करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.